हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण एमसीक्यूज घेतो आहे फर्स्ट पेपरचे. ठीक आहे. आणि एकूण एमसीक्यूज आपण टोटली 15 घेतो आहे आणि उरलेले जे 6 आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊन टाकू. अगदी सिंपल असतात, एमसीक्यूजला वेळ लागत नाही. इन ट्रायंगल एबीसी AC into cos of B minus BC into cos of A is equals to. आता यामध्ये हा जो cos of B आहे तर कोसाइन रूल आपण यूज करू शकतो. AC into A square plus C square minus B square upon twice AC minus BC into B square plus C square minus C square upon twice BC. बरोबर. Now this AC and this AC get cancelled, BC get cancelled. Then A square plus C square minus B square upon 2 minus B square plus C square minus A square upon 2. बरोबर. आता यामध्ये हा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे, म्हणजे डिनॉमिनेटर ऍज इट इज लिहिलेला आहे. आणि इथे काय लिहितोय A square plus C square minus B square minus B square minus C square आणि प्लस झालेला आहे A square. And now this and this get no. यामध्ये आता इथे A square झालेला आहे. इथे काय कॅन्सल होतोय? C square get cancelled. Then the answer is what? 2 times A square plus 2 minus 2 times B square divided by 2. So 2 to get cancelled. A square minus B square is the answer. So which is the correct answer? A. काय केलेलं आहे? Simply we use the cosine rule. फक्त आपण कोसाइन रूल इथे यूज केलेला आहे, बाकी काही केलेलं नाही. ठीक. त्यानंतर सेकंड नंबर, इन ट्रायंगल एबीसी द अँगल्स आर इन एपी. अँगल जर एपी मध्ये आहे तर याचा अर्थ काय की ए बी सी आर इन एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, म्हणजे ट्वाइस बी इज इक्वल्स टू ए प्लस सी. बरोबर. अँड देयरफॉर twice b is equals to a plus c, and now a plus b plus c is equals to 180. बरोबर. and therefore a plus c means काय झालं? twice b plus काय आहे b is equals to 180, and so that is equals to thrice b is equals to 180, म्हणजे b is equals to 60 degree. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर ABC हे अँगल अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर b ची व्हॅल्यू नेहमी 60 भेटते, म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करण्याची गरज राहिलेली नाही. आता यामध्ये आपल्याला b:c दिलेला आहे. वी नो द साइन रूल, sin of b upon cos of b is equals to sin of b upon, आता इथे b:c आहे, sin of c is equals to b upon c असतो. मग sin of b म्हणजे काय? तर sin of 60, sin of 60 divided by sin of c is equals to √3 upon √2, and therefore sin of 60 is √3 by 2 into sin of c is equals to √3 upon √2. बरोबर. आता यामध्ये √3 गेट कॅन्सल. हा झालेला आहे sin of c is equals to 1 by √2, म्हणजे c अँगल झालेला आहे 45 डिग्री. कोणता अँगल? C 45. आपल्याला A अँगल काढायला सांगितलेला आहे. मला तुम्ही सांगा A, B आणि C ह्या तिघांची ऍडिशन किती असते? तर दॅट इज 180. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की या दोघांची ऍडिशन दॅट इज 105 minus 180 minus 105. सो अँगल A is equals to 180 minus या दोघांची ऍडिशन दॅट इज 105 डिग्री. सो द आन्सर इज 75 डिग्री. म्हणजे which is the correct answer? C is the correct answer. काय केलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये ते व्यवस्थित लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस आपण एमसीक्यू सॉल्व्ह करतो तर मेथडला व्हॅल्यू नसते का, आपल्याला कोणत्याही मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. cos इन्व्हर्स ऑफ 7π/6. आता cos इन्व्हर्स जर म्हटलेला आहे तर याचा आन्सर तुम्ही 7π/6 लिहू शकता काय? तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, cos इन्व्हर्स ऑफ x is equals to x असा आन्सर केव्हा लिहू? ज्यावेळेस हा x
कोणाशी रिलेटेड असेल तर 0, पाय या क्लोज इंटरवलशी, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये यायला पाहिजे. आता 7π/6 जर म्हटलं तर हा थर्ड क्वाड्रंट मध्ये गेलेला आहे. कशामध्ये? थर्ड क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये आलेला नाही. आणि म्हणून मी इथे काय करतो आहे, cos इनव्हर्स ऑफ 7π/6 इज इक्वल्स टू cos इनव्हर्स ऑफ cos ऑफ, हा जो 7π/6 आहे त्याला 6π + π डिवाइडेड बाय 6 असं लिहितोय. सो cos इनव्हर्स ऑफ cos ऑफ, इथे काय झालेलं आहे 6π/6 म्हणजे पाय प्लस झालेला आहे π/6, बरोबर. आता इथे cos इनव्हर्स ऑफ cos ऑफ पाय प्लस π/6, cos ऑफ पाय जर असेल तर cos हा त्याच्या तसाच, पाय प्लस थीटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये हा झालेला आहे निगेटिव्ह, बरोबर. यस ऑर नो? यस. पाय प्लस π/6 थर्ड क्वाड्रंट हा झालेला आहे निगेटिव्ह, मायनस π/6 झालेला आहे, मायनस π/6, बरोबर आहे. आता cos इनव्हर्स ऑफ cos ऑफ मायनस π/6 म्हणजे पाय मायनस cos इनव्हर्स ऑफ cos ऑफ π/6 झालेला आहे. आणि देयरफॉर पाय मायनस π/6 म्हणजे याचा अर्थ 5π/6 इज द आन्सर. सो विच इज द करेक्ट आन्सर? 5π/6. हा जो आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये, 0 to π या इंटरवल मध्ये इथे आलेला आहे. करेक्ट. काय केलेलं आहे लक्षात आलेलं आहे. इथे आपण त्याला सिम्प्लिफाय केलं, पाय प्लस थीटा म्हणजे cos ऑफ थीटा, त्यानंतर इथे मायनस cos ऑफ π/6. cos इनव्हर्स ऑफ मायनस cos थीटा जर असेल, cos इनव्हर्स ऑफ cos ऑफ मायनस थीटा जर असेल तर आन्सर काय येतं? दॅट इज पाय मायनस cos इनव्हर्स ऑफ cos ऑफ π/6 म्हणजे इथे π/6, आन्सर इज 5π/6. द व्हॅल्यूज ऑफ cot ऑफ आता यामध्ये काय झालेलं आहे, cot ऑफ tan इनव्हर्स ऑफ 2x प्लस cot इनव्हर्स ऑफ 2x म्हणजे cot ऑफ tan इनव्हर्स ऑफ 2x प्लस cot इनव्हर्स ऑफ 2x म्हणजे काय झालं π/2. हा फॉर्म्युला आहे आणि cot ऑफ π/2 ची व्हॅल्यू किती आहे? 0. सो विच इज द करेक्ट आन्सर? दॅट इज 0 इज द करेक्ट आन्सर. एवढं सिंपल एमसीक्यू असतात. त्यानंतर द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ, आता इथे काहीच नाही, साइन इनव्हर्स ऑफ -√3/2. साइन इनव्हर्स जर असेल तर अशा वेळेस साइन असो किंवा टॅन असो किंवा कोसेक असो, अशा वेळेस तुम्हाला पहिले पाहायचं आहे की साइनचं कोणत्या अँगल वरती तुम्हाला √3/2 भेटतो. कोणत्या अँगल वरती √3/2 भेटतो? तर दॅट इज π/3 म्हणजे 60 वरती. परंतु इथे मायनस आहे तर आला मायनस देऊन द्या. सो विच इज द करेक्ट आन्सर? -π/3 इज द करेक्ट आन्सर. एवढं सिंपल आन्सर असते. परत लक्षात घ्या, साइन इनव्हर्स असेल, टॅन इनव्हर्स असेल किंवा सेक इनव्हर्स असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पहिले पाहायचं आहे की ही जी व्हॅल्यू आहे ती कोणत्या अँगल वरती भेटते. समजा π/3 वरती भेटते, परंतु इथे निगेटिव्ह आहे, मायनस देऊन द्या, आन्सर भेटून जातो. त्याच्यानंतर 14th नंबर मध्ये काय दिलेला आहे, sin इनव्हर्स ऑफ 4/5 प्लस cos इनव्हर्स ऑफ 12/13 इज इक्वल्स टू sin इनव्हर्स ऑफ अल्फा. तर अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. पहिले आपण काय करतो आहे, लेट sin इनव्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल्स टू x जर घेतलेला असेल तर याचा अर्थ sin ऑफ x ची व्हॅल्यू झालेली आहे 4/5 म्हणजे cos ऑफ x ची व्हॅल्यू काय असेल तर √1 - sin² x म्हणजे √1 - 16/25 that is √9/25 म्हणजे 3/5. This is the value of cos of x. म्हणजे x is equals to cos इनव्हर्स ऑफ, किंवा राहू द्या असंच. आता यामध्ये काय झालंय, sin upon cos म्हणजेच काय झालेलं आहे tan and that is equals to 4/5/3/5 म्हणजेच tan of x is equals to 4/3 and so x is equals to tan inverse of 4/3. बरोबर. x ची व्हॅल्यू tan इनव्हर्स ऑफ 4/3, sin x ची व्हॅल्यू sin इनव्हर्स ऑफ 4/5 म्हणजे याच्या जागेवरती आपण tan इनव्हर्स ऑफ 4/3 लिहू शकतो. दुसरा आहे cos इनव्हर्स. लेट cos इनव्हर्स ऑफ 12/13 is equals to y and therefore cos of y is equals to 12/13 म्हणजेच now sin of y is equals to √1 - cos² y
means root of 1 minus 12 upon 13 चा whole square means root of 1 minus 144 upon 169, then root of 169 minus 144 means 25 upon 169 म्हणजेच 5 upon 30. This is the value of sin of y. परत मी इथे काय केलं आहे, sin upon cos म्हणजे tan. So tan of y is equals to या दोघांचं डिव्हायडेशन म्हणजे 5 upon 13 divided by 12 upon 13 म्हणजेच 5 by 12 झालेलं आहे. This is tan of y म्हणजेच y is equals to tan inverse of 5 by 12. tan inverse of 5 by 12 ही y ची व्हॅल्यू झाली, ही सुद्धा y ची व्हॅल्यू झाली, म्हणजे या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला भेटलेल्या आहेत. आता इथे काय झालेलं आहे, sin inverse of 4 by 5, sin inverse of 4 by 5 च्या जागेवरती मी tan inverse of 4 by 3 लिहू शकतो. yes प्लस cos inverse of 12 by 13 त्याच्या जागेवरती मी y ची व्हॅल्यू म्हणजे tan inverse of 5 by 12 लिहू शकतो. आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, tan inverse of या दोघांची ऍडिशन 4 by 3 plus 5 by 12 divided by 1 minus 4 by 3 into 5 by 12. बरोबर. सो tan inverse of आता इथे काय झालं, 36 is the LCM. 12 4 are 48 plus 15. 48 plus 15 म्हणजे किती झालेला आहे, 63. सो 63 divided by 12 3 are 36 minus 20. 36 minus 20 that is equals to 16. 16 upon 36 म्हणजेच tan inverse of 36 get cancelled, 63 upon 16. ही झाली आहे tan inverse ची व्हॅल्यू. आपल्याला इथे राईट हँड साइडला sin inverse दिसतो आहे, म्हणजे या tan inverse ला कन्वर्ट करा sin inverse मध्ये. tan inverse ला कन्वर्ट करा sin inverse मध्ये and that is very simple. आता यामध्ये आपण काय करतो आहे, tan inverse of 63 upon 16 ची व्हॅल्यू जर मी x घेतलेली असेल तर याचा अर्थ tan of x ची व्हॅल्यू झालेली आहे 63 upon 16. चालेल. यामध्ये tan ची व्हॅल्यू भेटली तर cot of x ची व्हॅल्यू भेटते 16 upon 63. आता cosec स्क्वेअर x is equals to 1 plus cot square x या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला कोसेक ची व्हॅल्यू काढता येतं. आणि कोसेकचा रेसिप्रोकल घेतला तर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटेल, साइन ची. बरोबर. आणि मग साइन इन्व्हर्स ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. ठीक आहे ना. तर आता लक्षात घ्या, इथे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 1 plus 16 upon 63 चा होल स्क्वेअर that is 1 plus 256 divided by 63 चा स्क्वेअर म्हणजे 63 into 63 that is 3 3 are 9 18 0 18 1 36 37 9 16 1 9 3 3969 3969. आता या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर काय होतं, दॅट इज या दोघांची 3969 आणि या दोघांची जर ऍडिशन केली तर काय होईल, 9 plus 6 that is 5 15 1 6 plus 6 12 1 10 plus 2 12 1 आणि 4. आता यामध्ये आपल्याला कोणती व्हॅल्यू भेटते, 65 तर भेटतोच आहे. आणि आन्सर पाहून घ्या. आता आन्सर लगेचच तुमच्या लक्षात यायला पाहिजे. इथपर्यंत कॅल्क्युलेशन झालं की कोसेक ची व्हॅल्यू काय झालेली आहे, कोसेक x ची व्हॅल्यू झालेली आहे, हा कशाचा स्क्वेअर रूट 6 7 5 आहे शेवटी. बरोबर. आणि 6 7 जा म्हणजे 65 चा स्क्वेअर आहे, डिवाइडेड बाय किती झालेला आहे, 63. म्हणजे साइन ऑफ x ची व्हॅल्यू, कोणाची, साइन ऑफ x ची व्हॅल्यू किती झालेली असेल तर 63 upon 65 झालेली असेल. कोणाची व्हॅल्यू, साइन ऑफ x ची, कारण रेसिप्रोकल. म्हणजे याचा अर्थ x is equals to sin inverse of 63 upon 65. बरोबर. सो which is the correct answer. आता इथे काय झालेलं आहे लक्षात घ्या, ही व्हॅल्यू भेटलेली होती म्हणजे याच्या जागेवर कोण ठेवलेला होता, x. x म्हणजे कोण आहे, sin inverse of 63 upon 65. परंतु याची राइट हँड साइड कोण आहे, sin inverse of अल्फा. म्हणजे इथे कोण झालेला आहे,
x ची अल्फाची व्हॅल्यू 63/65. सो विच इज द करेक्ट आन्सर? ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे tan inverse of 2x plus tan inverse of 3x is equals to pi by 4. आता यामध्ये tan inverse of काय झालेला आहे 2x plus 3x divided by 1 minus 2x into 3x बरोबर आणि is equals to झालेला आहे pi by 4. So 2x plus 3x that is equals to 5x. 1 minus 6x square is equals to tan of pi by 4. Tan of pi by 4 means 1. So 5x upon 1 minus 6x square is equals to 1. म्हणजे 5x is equals to 1 minus 6x square. So 6x square plus 5x plus 1 minus 1 is equals to 0. आता याचे तुम्हाला फॅक्टर्स पाडता येतात आणि याची व्हॅल्यू काढता येतात. 6x square plus 6x plus x minus 1 is equals to 0. आता या दोघांमधून यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या निगेटिव्ह म्हणजे इथे मायनस येणार. या दोघांमधून 6x कॉमन काढला तर x plus 1, यामधून -1 कॉमन काढला तर x plus 1 म्हणजे x plus 1 into 6x minus 1 is equals to 0. म्हणजे x plus 1 ची व्हॅल्यू 0 म्हणजे x is equals to -1. 6x minus 1 ची व्हॅल्यू 0 म्हणजे x is equals to 1/6. बरोबर. सो which is the correct answer? This B is the correct answer. काय केलेलं आहे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे tan inverse of x plus tan inverse of y is equals to tan inverse of x plus y upon 1 minus xy. हाच फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता यामध्ये काय होतं सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द ऑल्टरनेटिव्हज. हे तर प्रश्न झालेला आहे. फर्स्ट द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ sin थीटा इज इक्वल्स टू 1/2. अगदी सिंपल आहे. आता साइन फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो पॉझिटिव्ह. हे आन्सर पॉझिटिव्ह आहे. विचार कसा करायचा ते लक्षात घ्या. साइन कोणत्या अँगल वरती 1/2 भेटतो साइन ऑफ पाय बाय 6 म्हणजे साइन ऑफ 30. एक झालेला आहे पाय बाय 6 पॉझिटिव्ह आहे. साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो म्हणजे याचा अर्थ पाय मायनस थीटा. पाय मायनस थीटा म्हणजे पाय मायनस पाय बाय 6. सो द आन्सर इज 5 पाय बाय 6. सो विच आर द टू आन्सर्स पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6 आर द आन्सर्स. कसा विचार केला हे लक्षात आलाय. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गरज नाही एमसीक्यूज मध्ये. साइनचा कोणत्या अँगल वरती 1/2 भेटतो साइन ऑफ 30 वरती. बरोबर आहे. साइन ऑफ 30 वरती पॉझिटिव्ह आहे फर्स्ट क्वाड्रंट. परत साइन हा सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह येतो म्हणून पाय मायनस थीटा म्हणजे पाय मायनस पाय बाय 6. So this is the answer. So which is the correct answer? First. त्यानंतर सेकंड. आता लक्षात घ्या या सेकंड मध्ये cot of theta ची व्हॅल्यू √3 आहे. अगदी सिंपल आहे. पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह भेटतो. cot कोणत्या अँगल वरती √3 असते तर cot ऑफ पाय बाय 6 म्हणजे पहिला आले पाय बाय 6 हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. आता cot हा परत पॉझिटिव्ह आहे. कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये म्हणजे पाय प्लस थीटा म्हणजे पाय प्लस पाय बाय 6 म्हणजे 7 पाय बाय 6. सो विच इज द आन्सर? धिस इज द करेक्ट आन्सर. एवढं सिंपल आहे. आलं लक्षात. एक आहे. आता यामध्ये हे दोन्ही आन्सर सारखे येतात परंतु पहिले कोणतं येणार पाय बाय 6 आणि दुसरे येणार 7 पाय बाय 6. द जनरल सोल्युशन ऑफ. आता याचं जनरल सोल्युशन मध्ये तुम्हाला काय करायचं असते तर एक गोष्ट लक्षात ठेवा. सेक असो कॉट असो किंवा कोसेक असो यांचं कन्व्हर्शन. सेकचं कन्व्हर्शन कॉस मध्ये, कॉटचं कन्व्हर्शन टॅन मध्ये आणि कोसेकचं कन्व्हर्शन साइन मध्ये. म्हणजे हा झालेला आहे cos of x is equals to 1/√2. cos of x is equals to cos of pi by 4 म्हणजे cos of x is equals to cos of x is equals to cos of alpha म्हणजे x is equals to काय झालं 2n pi प्लस और मायनस अल्फा. म्हणजे लक्षात घ्या फॉर्म्युला कोणता तयार झाला cos of theta is equals to cos of alpha. थीटा काय असेल तर twice n pi plus or minus alpha where n belongs to the integer. मग आता यानुसार जर पाहिलं तर x म्हणजे थीटा म्हणजे x, अल्फा म्हणजे पाय बाय 4 2n pi plus or minus pi by 4. So this is the answer. So A is the correct answer. Okay.
cos ऑफ p थीटा इज इक्वल टू cos ऑफ q थीटा. आता cos ऑफ p थीटा इज इक्वल टू cos ऑफ q थीटा. परंतु आपण जर प्रॉब्लेम करायला गेलो, सॉल्व करायला गेलो तर थोडंसं कॉम्प्लिकेशन वाढतं, कारण यामध्ये p थीटा इज इक्वल टू टॉइस n पाय वगैरे येतो आणि मग ते कॅल्क्युलेशन करा, डिवायडेशन करा, ह्या गोष्टी येतात. त्यापेक्षा आपण याला वेगळ्या पद्धतीने करू. cos ऑफ p थीटा मायनस cos ऑफ q थीटा इज इक्वल टू 0. चालेल? ओके. आता एवढं झाल्यानंतर फॉर्म्युला काय तयार होतो? 2 टाइम्स sin ऑफ p थीटा प्लस q थीटा अपॉन 2 इनटू sin ऑफ p थीटा मायनस q थीटा अपॉन 2 आणि इज इक्वल टू 0. हे का बरं केलं माहितीये? फॉर्म्युला तुम्हाला माहितीये cos c मायनस cos d चा, दैट इज cos आहे, निगेटिव्ह आहे, हटकोर होता है, सब कुछ तेरा, निगेटिव्ह है तो सब कुछ तेरा, म्हणजे sin. आता याचा अर्थ काय झाला की sin ऑफ p थीटा प्लस q थीटा अपॉन 2 इज इक्वल टू 0 और sin ऑफ p थीटा मायनस q थीटा अपॉन 2 इज इक्वल टू 0. तुम्हाला माहिती आहे यामध्ये काय असतो? sin ऑफ थीटा इज इक्वल टू 0 जर असेल तर थीटा काय असतो? n पाय असतो. थीटा काय असतो? n पाय. तो आयदर निगेटिव्ह असेल, म्हणजे काय असेल, आयदर इवन असेल किंवा ऑड असेल, कारण 0 कुठे भेटतो? x ऍक्सिस वरती, आणि x ऍक्सिस वरती असणारा अँगल काय असतो? n पाय असतो. आणि म्हणून यामध्ये p थीटा प्लस q थीटा अपॉन 2 इज इक्वल टू n पाय. इथे सुद्धा काय झालंय? p थीटा मायनस q थीटा अपॉन 2 इज इक्वल टू n पाय. चालेल? म्हणजेच यामधून जर थीटा कॉमन काढला तर p प्लस q इंटू थीटा इज इक्वल टू ट्वाइस n पाय. परत p मायनस q इंटू थीटा इज इक्वल टू ट्वाइस n पाय. आता थीटा इज इक्वल टू ट्वाइस n पाय अपॉन p प्लस q आणि इथे थीटा इज इक्वल टू ट्वाइस n पाय अपॉन p मायनस q. आता एक वेळेस प्लस आलेला आहे, एक वेळेस मायनस आलेला आहे. सो विच इज द करेक्ट आन्सर? ए इज द करेक्ट आन्सर. बरोबर? द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स आर, म्हणजे r ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि थीटाची व्हॅल्यू π/4 दिलेली आहे. तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट पाहिजे, म्हणजे x इज इक्वल टू r cos थीटा and y इज इक्वल टू r sin थीटा. r means 2 cos of π/4 म्हणजे 2 into 1/√2 means √2. इथे 2 into sin of π/4 means 2 into 1/√2 that is equals to √2. So which is the correct answer? √2, √2 is the correct answer. म्हणजे D is the correct answer. कारण हे झालेले आहे x आणि y झालेले आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. अगदी सिंपल आहे, कारण यामध्ये तुम्हाला दिलेलं होतं 2, π/4 म्हणजेच r ची व्हॅल्यू 2 आणि थीटाची व्हॅल्यू π/4. जनरल सोल्युशन आपल्याला पाहिजे √3 cos of x sin of x is equals to 1. आता यामध्ये मी √3/2 cos of x minus 1/2 sin of x is equals to 1/2 असं तुम्हाला शिकवलेलं आहे. कशाने डिवाइड केलेलं आहे? तर तुम्हाला याचा आन्सर कसं लिहायचं असते, काय लिहायचं असते, याचा कोएफिशिएंट आणि याचा कोएफिशिएंट त्याच्या स्क्वेअरची ॲडिशन आणि त्याचा स्क्वेअर रूट, म्हणजे √3 चा स्क्वेअर दॅट इज 3 + 1 दॅट इज 4, 4 चा स्क्वेअर रूट 2 म्हणजे 2 ने डिवाइड केला आहे. याला मी लिहितोय cos of π/6 cos of x minus sin of π/6 sin of x is equals to 1/2. चालेल? हा √3/2 म्हणजे cos of π/6. आता इथे जर मायनस असेल तर फॉर्म्युला काय तयार झाला? x + π/6 is equals to cos कोणत्या अँगल वरती 1/2 भेटतो? तर cos of π/3 वरती. बरोबर आहे? फॉर्म्युला काय तयार झालेला आहे? तर cos of theta is equals to cos of alpha implies theta is equals to twice n pi plus or minus alpha where n belongs to the integer. So x plus π/6 is equals to twice n pi plus or minus alpha. Alpha means π/3. बरोबर? आता याचा आन्सर आपल्याला काढायचं आहे. So x is equals to twice n pi plus or minus π/3 आणि minus π/6. So which is the correct answer? This is the correct answer. Okay. In triangle ABC angle A angle B तुम्हाला दिलेला आहे, साइडचा रेशो पाहिजे आहे. अगदी सिंपल आहे. तर आता यामध्ये काय होतो रे?
ए अँगल किती आहे 45 डिग्री, बी अँगल किती आहे 60 डिग्री. तर याचा अर्थ सी अँगल किती असेल, तर या दोघांची ऍडिशन म्हणजे 75 डिग्री झालेला आहे. आता यांचा साइडचा रेशो पाहिजे आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, साइन ऑफ ए अपॉन साइन ऑफ बी इज इक्वल्स टू ए अपॉन बी. बरोबर. त्यानंतर साइन ऑफ बी अपॉन साइन ऑफ सी इज इक्वल्स टू बी अपॉन सी. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये मी ती व्हॅल्यू टाकतो. साइन ऑफ ए मीन्स साइन ऑफ 45, sin of b means sin of 60 is equals to a upon b. Sin of 45 means 1 by root 2, sin of 60 means root 3 by 2 is equals to a upon b. म्हणजेच याचा अर्थ काय, a is to b is equals to 1 by root 2 into 2 upon root 3. म्हणजेच 2 जर इथे दिला भाग तर इथे root 2 झालेला आहे. बरोबर. म्हणजेच रूट 2 is to रूट 3 हा झालेला आहे a is to b. करेक्ट. दुसरं साइन ऑफ b म्हणजे साइन ऑफ 60 डिवाइडेड बाय साइन ऑफ 75 इज इक्वल्स टू b अपॉन c. परंतु साइन ऑफ 75 आपल्याला जमत नाही. मग मी काय केलेलं आहे, तर साइन ऑफ 75 ला या पद्धतीने साइन ऑफ 30 प्लस 45. बरोबर. 30 प्लस 45 म्हणजे साइन ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला. साइन ऑफ 30 इंटू कॉस ऑफ 45 प्लस कॉस ऑफ 30 इंटू साइन ऑफ 45. साइन ऑफ 30 मीन्स 1 by root 2 into 1 by root 2 plus cos of 30 is root 3 by 2 into 1 by root 2. बरोबर. म्हणजे याचा अर्थ रूट 3 प्लस 1 किंवा समजण्यासाठी 1 by root 2 plus root 3 upon 2 root 2. So 2 root 2 is the LCM in 1 plus root 3. 1 plus root 3. म्हणजेच याचा अर्थ काय झालेला आहे, साइन ऑफ 75 ची व्हॅल्यू तुम्हाला ही मिळालेली आहे. साइन ऑफ 60 ची व्हॅल्यू रूट 3 by 2. साइन ऑफ 75 ची व्हॅल्यू 1 plus root 3 by root 2 root 2 and that is equals to b upon c. These two to get cancel. आता यामध्ये काय होतो, हा रूट 2 याच्या सोबत गेला म्हणजे रूट ऑफ 6 अपॉन 1 प्लस रूट 3 इज इक्वल्स टू b आणि c. बरोबर. आता इथे होतं काय, व्यवस्थित लक्षात घ्या. इथे तुम्हाला b ची व्हॅल्यू काय दिसते, रूट ऑफ 6. इथे b ची व्हॅल्यू काय आहे, रूट ऑफ 3. प्लीज कॉन्संट्रेट. b is to c. रूट ऑफ 6 is to root 1 plus root 3. प्लीज कॉन्संट्रेट. यामध्ये b ची व्हॅल्यू काय, रूट 3. यामध्ये b ची व्हॅल्यू आहे रूट ऑफ 6. म्हणजे मी याला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर या पद्धतीने ना, आता 2 ने नाही, याला रूट 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. कशाने, रूट 2 ने. म्हणजे इथे रूट ऑफ 2 into 2 आणि इथे रूट ऑफ 2 into 3. म्हणजेच काय झालेलं आहे, दॅट इज रूट ऑफ 4 is to रूट ऑफ 6. आता सेम आलेला आहे. यस, 2 रूट ऑफ 6. आता इथे आन्सर झालेला आहे 2 रूट ऑफ 6 रूट ऑफ, आता इथे झालेला आहे is to 1 plus root of 3 and this is a is to b is to c. Okay, so which is the correct answer, 2 root of 6 and root of 3 plus 1. हा जो आहे 1 plus 3 ला आपण रूट ऑफ 3 plus 1 लिहू शकतो. बरोबर आहे. काय केलेलं आहे, परत एक वेळेस रिपीट करतोय. a b ची व्हॅल्यू दिली होती, c ची व्हॅल्यू काढता आली. साइन ऑफ a अपॉन साइन ऑफ b, यावरून आपण a is to b ची व्हॅल्यू काढली. साइन ऑफ b अपॉन साइन ऑफ c, यावरून b is to c ची. परंतु b साठी रूट ऑफ 6 आहे, b साठी रूट ऑफ 3 आहे. म्हणजे रूट 2 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर 2 रूट 2 is to रूट ऑफ 6. आता रूट ऑफ 6 आपल्याला बरोबर भेटलेला आहे. म्हणजे 2 is to रूट ऑफ 6 is to 1 plus रूट ऑफ 3 and this is the answer. In triangle ABC तुम्हाला यामध्ये काय दिलेलं आहे, c square plus a square minus b square is equals to ac अशी व्हॅल्यू दिलेली आहे. अँगल b काढायचा आहे. cos of b चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, c square plus a square minus b square upon twice ac. बरोबर. yes or no? yes. परंतु याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, दॅट इज AC. 2 into AC, AC get cancel 1 by 2. Cos of B is equals to 1 by 2, on which angle the value of cos is 1 by 2.
कॉस कशावरती 1/2 भेटतो तर कॉस ऑफ 60 वरती म्हणजेच कॉस ऑफ बी इज इक्वल्स टू कॉस ऑफ 60 म्हणजे π/3. सो बी इज इक्वल्स टू π/3 अँड दिस इज द आन्सर. तर हे झालेले आपले एमसीक्यूज फार सोपी असतात, मेथडची गरज नसते, शॉर्टकट ट्रिक्सने जर क्लासरूम असतं तर शॉर्टकट ट्रिक्स भरपूर सांगता आल्या असत्या. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांगू शकतो. तर उद्याला उरलेले एमसीक्यूज घेऊ आणि हा चॅप्टर मग खतम करू.